मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 10वी-12वीची बोर्ड परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, परंतु मित्रांनो, नेमकं त्या बोर्ड परीक्षेमध्ये जाताना ते 3 तास कसे युटिलाइज करायचे, त्या 3 तासामध्ये आपल्याला नेमकं काय करायचे, कशा पद्धतीने पेपर लिहायचा, पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायचे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या पेपरमध्ये आपण मराठी पेपरचं प्रेझेंटेशन कसं करायचं, कोणता मुद्दा कसा लिहायचा, कोणत्या मुद्द्याला तुमची अंडरलाईन आली पाहिजे, हायलाइटेड झाला पाहिजे, जेणेकरून तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित पडेल, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, आपला असं बऱ्याचदा होतं की आपला अभ्यासक्रम पूर्ण कंप्लीट होत असतो, पण आपण पेपर प्रेझेंटेशनवर जास्तीत जास्त महत्त्व देत नाही. मित्रांनो, आपण किती जरी हुशार असलो तरी आपला पेपर हाच आपला आरसा असतो. विद्यार्थी पेपरनुसारच एक्झामिनर त्या विद्यार्थ्याला ओळखत असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पेपर प्रेझेंटेशन जर व्यवस्थित दिलं तर तुम्हाला चांगले मार्क पाडण्यापासून कोणच वाचू शकत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड प्रश्नपत्रिका व्यवस्थित कशी सोडवायची, कशा पद्धतीने पेपर लिहायचा यावर चर्चा करणार आहोत आणि पेपर प्रेझेंटेशनचे वेगवेगळे टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पेपर प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचं पेपर प्रेझेंटेशन अगदी उत्तम होईल आणि तुम्हाला जास्तीचे मार्क्स तिथं मिळून जातील. तर पहिला मुद्दा म्हणजे अंडरस्टँड फॉर्मॅट. आता बघा मित्रांनो, पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला माहीत आहे आपल्या बोर्ड क्वेश्चन पेपरचा काय फॉर्मॅट आहे किंवा मग उत्तरपत्रिकाचा काय फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट आपल्याला व्यवस्थित आधी जाणून घ्यायचा आहे. कोणता सेक्शन कोणत्या पानावर आला पाहिजे हे आपल्याला सगळं आधी जाणून घ्यायचं आहे. त्याशिवाय आपण बोर्ड पेपर द्यायला जायचं नाही. मित्रांनो, आपल्याला बोर्ड पेपर ला जाण्याच्या आधी 2 ते 3 क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडायचे आहेत. आपल्याला माहिती आहे 3 तास हा टायमिंग बोर्ड क्वेश्चन पेपरसाठी किंवा मग बोर्डसाठी असतो. मग तसाच 3 तासाचा टाईम आपण घरी लावायचा आहे आणि एक PYQ सॉल्व करून क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इम्प्रूव्ह हँडरायटिंग. मित्रांनो, हँडरायटिंग एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हँडरायटिंग आपलं जर अक्षर चांगलं असेल तर आपल्या पेपरमध्ये चांगले इम्प्रेशन पडत असतं. त्यासाठी तुम्ही डेली प्रॅक्टिस करा हँडरायटिंगची. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रीड द क्वेश्चन्स पेपर अँड क्वेश्चन्स केअरफुली. मित्रांनो, बऱ्याचदा कसं होतं की आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही, क्वेश्चन पेपरमध्ये नेमकं काय विचारलं आहे ते आपल्याला समजत नाही आणि आपण दुसरंच उत्तर लिहून टाकतो. त्याच्याने आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळे आधी प्रश्न व्यवस्थित वाचा, व्यवस्थित प्रश्नात काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या आणि मग त्यानुसार उत्तर लिहा. नंतरचा जो 5th नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे रीड आफ्टर करेक्टिंग. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आपण काय करतो की पूर्ण पेपर झाल्यावर तो एकदा करेक्ट आहे का नाही तो आपण एकदा वाचून घेतो. मग तो वाचून घेतल्यानंतर आपण तो पेपर करेक्ट केल्यानंतर रीड करायचा आहे व्यवस्थित. तो पेपर जर आपण रीड केला तर आपल्याला त्यातल्या बारीक त्रुटी आणि चुका आपल्याला समजून येतील, लक्षात येतील. मित्रांनो, आता आपण बोर्ड आन्सर शीट कशी लिहायची आहे, कशा पद्धतीने लिहायची आहे ते आपण इथे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, इथं काय दिले आहे की विभाग 1 म्हणजे गद्य विभाग. काय केले मित्रांनो, व्यवस्थित मार्जिन आखलेले आहे, व्यवस्थित इथे नंबर क्रमांक व्यवस्थित टाकलेले आहेत, व्यवस्थित काय उत्तर आहे त्याला खाली अंडरलाईन केलेले आहे. आन्सर क्वेश्चन पेपरमध्ये जे काही बॉक्सनुसार उत्तर लिहायचं आहे किंवा मग अंडरलाईन करून उत्तर लिहायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तिथं आन्सर लिहायचं आहे. आता ही आहे सोमत, लेखकाच्या आजीचे वर्णन. सोमत लिहायचं आहे, बरोबर त्याला खाली अंडरलाईन करायची. मित्रांनो, सोमत लिहित असताना ते आपलं स्वतःचं मत असतं, त्याला भरपूर मार्क मिळतात. त्यामुळं सोमत हे जास्तीत जास्त असावं. 2 मार्क्सचं सोमत असलं तर त्याला अर्धा पान नक्कीच तुम्ही तिथं लिहून या, कारण की सोमताचे मार्क ही आपले स्वतःचे असतात. इथे व्यवस्थित गर्दीनं फुललेलं स्टेशन म्हणजे लखनौ स्टेशन, त्याला पण अंडरलाईन केलेले आहे. नंतरचा जो आहे ते म्हणजे कारण लिहायचं आहे. इथं सोमत दुसरं आहे, प्रत्येकामध्ये एक जिद्द अरुणिमाची आपल्याला 10वीत धडा आहे, त्याचं उत्तर आहे. मित्रांनो बघा, या विधानाशी मी सहमत आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आपण तिथं स्लोगन पण टाकलेलं आहे, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है.
म्हणजे आपल्या पेपरचं प्रेझेंटेशन कसं असावं हे तुमच्या लक्षात आला असेल इथं उत्तर बघितल्यावर. नंतरचा जो आहे सेक्शन तो म्हणजे अपठित गद्य. आपल्याला हा आपल्या पुस्तकामध्ये नसतो, त्याच्यात पण सेम तसंच करायचं आहे. तुमचे जे मध्ये मुद्दे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित हायलाइटेड करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही काय लिहिलं आहे ते तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेमध्ये एक्झामिनरला तुम्ही दाखवा. त्याच्यातच आपण हे एक सोमत आहे, ते म्हणजे आकाशी जीभ घेरे पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा. त्याला आपण इथे अंडरलाईन केलेलं आहे. आता बघा मित्रांनो, सोमताची सुरुवात कशी केली. आकाशी जीभ घेरे पाखरा कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्पष्टपणे, म्हणजे पहिल्यांदा सोमताची सुरुवात करत असताना तुम्हाला काय करायचे, त्या धडीचं किंवा मग त्या कवितेचं तिथं नाव टाकायचे, त्याच्या कवयित्रीचं नाव टाकायचे. खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, की तुम्ही जाताना सगळ्या धड्यांचे कवयित्री किंवा कवी आणि लेखक यांचे नावे पाठ करून जावा. नंतर रसग्रहण व्यवस्थित आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाववैशिष्ट्य इथं तुम्हाला दाखवलं आहे. आशय सौंदर्याला, सौंदर्याला, काव्य सौंदर्याला व्यवस्थित अंडरलाईन केलेलं आहे. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये बरोबर इथं पत्र लेखन केलेलं आहे. तारीखवार, विषयाला अंडरलाईन, व्यवस्थित पत्र लिहिलेले आहे इथं. नंतर म्हणजे जाहिरात लेखन पण मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे. जाहिरात लेखन आपण कसं आकर्षित बनावं. जाहिरात म्हणजे काय, तर आपण आपली जाहिरात करत आहोत आपल्या विषयाची किंवा मग आपल्या काय उद्योग टाकणार आहोत त्याची आपण जाहिरात करतोय. ती जाहिरात कशी असली पाहिजे, एकदम आकर्षक असली पाहिजे. त्या जाहिरातीकडे बघून लोक आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजेत. त्यामुळे ती जाहिरात तशा पद्धतीने असली पाहिजे. काय त्यात डायग्राम्स किंवा स्केमॅटिक डायग्राम्स त्यात तुम्हाला टाकायचे आहेत, वैशिष्ट्य लिहायची आहेत त्याची. आपण काय ऑर्गनाईज करत आहोत त्याची पत्ता, दिनांक, वेळ ही तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्या विशिष्ट प्रश्नानुसार तुम्हाला तशी तिथं जाहिरात करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर प्रेझेंटेशन टिप्स कशा पद्धतीने करायचे आहे, पेपर कसा लिहायचा आहे बोर्डचा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तुमचा पेपर एकदम असा स्वच्छ आणि व्यवस्थित दिसेल, टापटीप दिसेल. टापटीपता पेपरमध्ये खूप महत्त्वाचे आहे. त्यानुसार आपल्याला असा पेपर लिहायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. धन्यवाद.